जगाच्या पाठीवर अनेक देव आहेत, जगाच्या पाठीवर अनेक देवता आहेत. जगाच्या पाठीवर देव असताना, तीर्थ असताना, क्षेत्र असताना, देवता असताना पंढरपूरलाच का जा? थोडं पुढे गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. बाबा रे, तुम्हाला जर विठेवरचा देव चंद्रभागा ऐसी भीमा नदी जर कुठं बघायचं असेल तर ते फक्त आणि फक्त पंढरपूरलाच महाराज. म्हणून सांगतात की तुम्हाला जर कुठं जायचं असेल तर महाराज पंढरपूरला जा. महाराज इतर तीर्थक्षेत्रावर जात असताना शास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत. काशीला कोणी गेले का आपल्या गावचं? बोलत राहा. काशीला काशीला गेलं का? गेलता का? काशीला जाण्याचा असा एक नियम आहे बघा. काशीला जर जात असताना स्वतःची आई वडील घरी ठेवून नवरा बायकोनी काशीला जायचं नाही. प्रमाण आहे महाराज. माय बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थासी. महाराज काशीला जर तिथं मोक्ष आहे, परंतु तिथं मोक्ष कसा आहे हो? माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायामध्ये 73व्या ओळीमध्ये सांगतात की मोक्ष देऊनी उधार काशी होय किर, परी वेचे लागे शरीर तिये गावी. तिथं मोक्ष आहे, परंतु कसं आहे, त्या गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर मोक्ष आहे, परंतु त्या गंगेमध्ये सुद्धा स्नान करण्याचं पद्धत माऊलीने सांगितलेली आहे. काय सांगितले आहेत? 12व्या अध्यायामध्ये 75व्या ओळीमध्ये सांगितले आहेत. सुची सुची गंगा होय पाप ही जाय, परी तेथे एक आहे बुडणे. महाराजांनी सांगितले आहे तिथं मोक्ष आहे, परंतु तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा घरला यायचंच नाही. तर मोक्ष आहे, तिथे एक आहे बुडणे. महाराज आहे की नाही? इथं गेल्याच्या नंतर पुन्हा घरी येणे नाही. आपले काय काय माणसं महाराज काशीला जातात आणि काशीहून येतात, म्हणतात मी काशी केली, मी काशी केली. आहे की नाही? कोणी चहा केलं, मी चहा कपात पित नाही, बुटात पी. मग नाही, मी काशी केली. महाराज काशीला जात असताना असे नियम सांगितलेले आहेत की स्वतःच्या आई वडिलांना घरी ठेवून नवरा बायकोनी कधी काशीला जायचं नाही. मग महाराज पंढरपूरला जाण्यासाठी काय नियम आहेत का हो? तर महाराज सांगितले तिथं मात्र कुण्याच प्रकारचा नियम नाही, कुण्या प्रकारचे बंधन नाही. यारे यारे लहान थोर याती बलत्या नारी नर, कट नट यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. महाराज तिथं खट या, नट या, लहान या, थोर या, परंतु या आणि देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, देवाचं कथा कीर्तन पूजन करा. हो महाराज, त्या पंढरपूरला गेल्याच्या नंतर, त्या भगवंतापाशी गेल्याच्या नंतर नेमकं काय करायचं ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात करावे कीर्तन, करावे कीर्तन.
तुझे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. महाराजांनी सांगितले बाबा रे, तुम्हाला जर जन्माला आल्याच्या नंतर काही करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, कथा, कीर्तन, पूजन करा. का हो महाराज, त्या भगवंताला आळवू हो, त्या भगवंताचं नामस्मरण करू. परंतु त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना, त्या भगवंताचं कथा, कीर्तन, पूजन करत असताना नेमकं कुठल्या देवाचं करायचं हो आहे ना, याला सुद्धा कुठल्या प्रकारचं बंधन नाही महाराज. एखाद्याने सहज प्रश्न विचारला की महाराज, जगाच्या पाठीवर देव किती? तर किती हो? बोलत चला, देव किती? 33 कोटी आहे ना. मग मी जर तुम्हाला सहज प्रश्न विचारला की महाराज, जगाच्या पाठीवर देव किती? तर तुम्ही किती सांगणार? 33 कोटी. मग 33 कोटी देव असताना नेमकं कुण्या देवाची भक्ती करावी हा प्रश्न पडणं साहजिकच आहे ना. तर महाराजांनी सुद्धा म्हणलंय बाबा रे, तुम्हाला जर भक्ती करायचं असेल ना, काय करा? आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने बिन जीवास सोडोए. बाबा रे, तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर कुण्याही एका देवाला मजा, एका देवाची भक्ती करा, एका देवाची कथा, कीर्तन, पूजन करा. हो महाराज, त्या भगवंताचं नामस्मरण करू, त्या भगवंताचं कथा, कीर्तन करू. मग तो भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर तो हा केला धावल का हो आपल्या? बोल चला, धावल ना, धावेल. तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे सांभाळीत, तो आपल्या मागे पुढे आपल्या हाकेला धावेल. परंतु त्या भगवंताला बोलवण्याकरता तेवढ्या भावाने त्याची भक्ती करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे महाराज. देवाला जर आळवायचं असेल, देवाला जर आपलंच करायचं असेल तर देवाला काय लागतो हो? कशाचा भाव? कापसाचा भाव लागतो महाराज. म्हणाचं भावे बिन भक्ती, भक्ती बिन देव भावाचा भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ याला. देवाला जर आपलं करायचं असेल तर फक्त भाव लागतो बरं का. आणि त्या भावयुक्त अंतःकरणाने देवाला हाक मारली तर त्या आपल्या हाकेला नक्की धावत येतो महाराज आहे ना. परंतु त्या निष्ठेने, त्या भावनेने त्या भगवंताला आपलंस करायचं महाराज. द्रौपदीने सुद्धा भगवंताला हाक मारली आहे ना. भर सभेमध्ये दुशासन आणि द्रौपदीला फरफटीत वळीत आणलं आणि दुर्योधनाने दुशासनाला सांगितलं, दुशासना, अरे त्या द्रौपदीला निर्वस्त्र कर आणि माझ्या जांगावर काय कर? मग दुशासन द्रौपदीचं चिरहरण करत होता, दुशासन द्रौपदीचे निर्वस्त्र करत होता. तेव्हा द्रौपदी स्वतःच्या बळावर निर्भर होती महाराज, स्वतःच्या बळावर. तिच्या अंतःकरणामध्ये ते एक इच्छा होती, मी माझं स्वतः रक्षण करीन. स्वतःची दोन्ही हातामध्ये साडी धरावं, एक साडी तोंडामध्ये धरावं आणि स्वतःला रक्षण करावं महाराज. द्रौपदी सर्वांकडे आपल्या इज्जतीसाठी, आपल्या दुःशासनाच्या क्रूरतेसाठी भिक्षा मागितली. परंतु द्रौपदीच्या आऊला कोणी, द्रौपदीला 5 पती होते परंतु त्या टाइमला 5ही पती आले नाही. पितामहा भीष्माचार्य त्या ठिकाणी होते, विदुर काका त्या ठिकाणी होते, धृतराष्ट्र त्या ठिकाणी होते, परंतु द्रौपदीला कोणीही वाचवण्याकरता आलं नाही. द्रौपदी स्वतःला रक्षण करत होती महाराज. एका स्त्री पुढे पुरुषाची ताकद किती आहे महाराज, स्त्रीची ताकद. तेव्हा द्रौपदीला वाटलं की आता आपलं लग्न करणं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे, आपली या ठिकाणी शक्ती कम पडत आहे. तेव्हा द्रौपदीने महाराज दोन्ही हात वरी केली, तोंडातली साडी सोडून दिली आणि त्या भगवंताला हाकी मारले. काय म्हणते हो?
कास कयाला वियेला. महाराज द्रौपदीची रक्षा करण्याकरता भगवान तत्पर होते. द्रौपदीसाठी भगवान जाण्याकरता आपल्या सांगायचं रेडी होते. परंतु द्रौपदी भगवंताला हाक मारली नाही महाराज. फर्स्टला भगवंताला ओ दिली नाही महाराज. भगवंत द्वारकेमध्ये बसून महाराज द्रौपदी माझी बहीण आता बोलवल, माझी द्रौपदी बहीण तेव्हा बोलवल. महाराज द्रौपदीची हाक ऐकण्याकरता भगवान इकडे तत्पर होते. द्रौपदीला जेव्हा वाटलं माझी रक्षा कोणीच करू शकत नाहीत, माझी रक्षा माझ्यानं सुद्धा होत नाही, तेव्हा द्रौपदीने दोन्ही हात वर करून त्या भगवंताला हाक मारली. त्या भगवंताला बोलवली. स्वतः द्वारक येऊन तुरा झाली गरुडा टाकी मागे. आणि द्रौपदीसाठी भगवान परमात्मा सुद्धा द्वारक येऊन त्या ठिकाणी आले आणि द्रौपदीला चीर भरून रक्षा केली. महाराज मला सांगायचं तात्पर्य, भगवंताला जर मनातून अंतःकरणातून जर हाक मारलं तर तो भगवंत आपल्याकडे येतो महाराज. आणि त्या भगवंताला जर आपलं करायचं असेल तर त्याला कारण म्हणजे नाम आहे महाराज. त्या भगवंताचं नामस्मरण करायचं महाराज. आणि त्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय होईल, त्या अभंगाच्या तुती येतो. बघ काही नो हे नामस्मरण केलं, त्या विठीवरच्या मालकाचा जगाच्या चालक मालकाचं जर नामस्मरण केलं तर काय होईल, मग काही नोही बाधा काम दुर्जनाची तोला. महाराज त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं तर पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून दे पाप पुण्य अंग. कशामुळं? भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे, भगवंताचं कथा कीर्तन पूजन केल्यामुळं. महाराज काय होईल, काम दुर्जनाची क्रोधा. महाराज काम प्राणी असा आहे महाराज, त्या कामाने भगवान शंकराला सुद्धा सोडलं नाही. धडक मारिली शंकरा तिथला भ्रम्याचा मातेरा. महाराज भगवान शंकराला सुद्धा हा कामाने सोडलं नाही. माझे एवढंच नव्हे तर राज इंद्राला सुद्धा त्याने काय सोडलं नाही. महाराज या त्रिभुवनात भ्रमण करणारे महर्षी नारद सुद्धा कामाच्या वशामध्ये आलेले. एकदा भगवान श्रीकृष्णाला भेटण्याकरता नारद महर्षी जात होते आणि ते महर्षी नारद भगवान श्रीकृष्णाला भेटण्याकरता गेले असताना यमुनेमध्ये गेले आणि यमुनेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी माशाची रास चालत होती. महाराज आणि ते रास त्या ठिकाणी महर्षी नारदांनी बघितलं आणि ते महर्षी नारदांनी बघल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये काम उत्पन्न झाला आणि ते म्हणू लागले काय ह्या माशांचं जीवन आहे महाराज आहे ना, किती छान सुंदर नवरा बायको व्हायचं, किती छान ते फिरत व्हायचं वगैरे वगैरे. त्यांच्या मनामध्ये ते काम उत्पन्न झाला आणि ते उत्पन्न झाल्याच्या नंतर
महर्षी नारदाला सुद्धा वाटलं की मला सुद्धा बायको असावी. अय बाई हरण ग बसे ना. नारदाला सुद्धा वाटलं की मला सुद्धा बायको असावी आणि तो नारद भगवंतापाशी गेला आणि भगवंतापाशी गेल्याच्या नंतर देवाला म्हणतो, देवा अरे तुला 16,108 बायका आहेत. अरे माझं पण बघ 16,108 बायकापैकी मला एक तरी बायको दे ना. तेव्हा भगवान म्हणतो, ए नारदा तुला बायको पाहिजेत ना. हा 16,100 आहेत ना. जिच्यापाशी मी नाही ते तुझी. असं म्हटल्याच्या नंतर महर्षी नारद सर्वांपाशी गेले. पहिल्यापासून जे सर्वांपाशी गेले सर्वांपाशी भगवंत होता महाराज. 16,107 बायकापाशी भगवान नारद महर्षी गेले. सर्वांपाशी भगवान श्रीकृष्ण उपस्थित महाराज. लास्टची आणि रुक्मिणी आई साहेबांसाठी सत्यभामापाशी महर्षी नारद गेले आणि महर्षी नारद रुक्मिणी आई साहेबापाशी गेल्याच्या नंतर म्हटले, अरे बापरे आपल्याला फिरून फिरून मोठंच घर सापडलं आहे ना. आपल्याला बायको रुक्मिणी आई साहेब झाली. असं म्हटल्याच्या नंतर रुक्मिणी जवळ गेला. रुक्मिणी आई साहेबांना, रुक्मिणी मग चल म्हणलं आपल्या दोघांना विवाह करायचा आहे. रुक्मिणीला सर्व माहीत झालेलं होतं. तेव्हा रुक्मिणीने नारदाला नारदा अरे आपल्याला लग्न करायचं आहे आणि आता आपल्याला लग्न केल्याच्या नंतर तुला सुंदर मेकअप करायचा आहे, तुला नवरदेव बनायचा आहे, मला नवरी बनायचं आहे. मग काय कर, ते त्या ठिकाणी अमुक अमुक कुंड आहे त्या कुंडामध्ये स्नान कर. महाराज ते कुंड शापित होता आणि महर्षी नारद त्या कुंडामध्ये स्नान करण्याकरता गेला आणि जसा त्या कुंडामध्ये उडी मारला महाराज नारदाचा काय झाला, नारदाची नारदी झाला. त्या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर शेंडी गेली आणि काय झाली महाराज, सुंदर अशा प्रकारचे कंबर एवढे बाल सुंदर महाराज त्या ठिकाणी ते नारद महाराज स्त्री झाला आणि स्त्री झाल्याच्या नंतर त्याच वनामध्ये एक राजा शिकारी करण्याकरता आला आणि शिकारी करण्याकरता आल्याच्या नंतर त्या नारदीला बघितला. नारदीला बघितल्याच्या नंतर त्याच्यावर तिला प्रेम झालं आणि प्रेम झाल्याच्या नंतर त्या शिकारी करणार आल्या राजाने त्याच्या संग विवाह केला आणि नारदाला किती लेकर झाले हो, हा नारदाला 60 लेकर आणि 60 पुरकी. महाराज 60 लेकर झाले नारदाला. किती 60 लेकर झाले महाराज. मग ते नारद त्या लेकरांना कठाळून गेला. महाराज हे रडलं किती रडलं, ते रडलं किती रडलं, त्या लेकरांना कठाळून तो म्हणला मी एकदा जीवन देईन. मग जीव देण्याकरता तो नारद पुन्हा त्याच कुंडामध्ये गेला आणि त्या कुंडामध्ये सावळी मागला. पुन्हा हा नारदीचा तो काय झाला, नारद झाला. महाराज मला सांग तात्पर्य, काही वेळापुरता नारदाच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला तर त्याला किती भोगावं लागलं महाराज, किती 60 लेकर 61 पोरगी. महाराज एवढा काम महाराज त्या ठिकाणी काय डेंजर आपल्यापाशी सांगायचं आहे हो महाराज. मग त्या भगवंताच्या नामस्मरणामुळे काम जातो, त्या भगवंताच्या नामस्मरणामुळे क्रोधाची बाधा जाते. आणखी काय होईल हो, त्या जर भगवंताचं नामस्मरण कराल, त्या जर भगवंताचा कथा कीर्तन पूजन कराल तर तुमच्या हातामध्ये खडा घेईल. कोणचा खडा घेईल, त्या अभंगाच्या तृतीय चरणात शांती घड हाती शांती खडग हाती आणि काळासी ते नागविती. महाराज त्या भगवंताच्या नावामुळं काय आपल्याला नाथ महाराजाला सुद्धा म्हणलं शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांती प्राप्त होते. किती शांत हो महाराज,
नाथ महाराजांना शांतीचा ब्रह्म म्हणलेला आहे. तुकाराम महाराजांची परिस्थिती किती शांती होती हो. अरे मंबाजी बुवानी तुकाराम महाराज मारलं, बदा मारलं, तरी सुद्धा तुकाराम महाराज कीर्तनामध्ये मंबाजी बुवाचे पाय चोपून कीर्तनामध्ये घेऊन होतात. तितकी शांती महाराज. कशामुळं? नामस्मरणामुळं. आणि कुणाचं नामस्मरण करायचं? त्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय काय प्राप्त होतं त्याला अंतही नाही आणि पार नाही. तेवढं तो भगवान परमात्मा आपल्याला देतो. काय देतो? तर सर्वस्व धन दान ऐश्वर्य वगैरे वगैरे सर्व देतो. का हो महाराज? तुम्ही म्हणता भगवंताचं नामस्मरण करा, ते भगवान आपल्याला शांती देतो, कामापासून सुटकारा देतो, क्रोधापासून सुटकारा देतो. बरं असा कोण दाता आहे? त्या अभंगाच्या 4थ्या करावे कीर्तन मुखे गावे विठोबाचे नाम मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती कडगाती भूक लागली असेल काळा सीते नागविते मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा झालेली सेवा भगवंताच्या चरणी माऊली महावैष्णव ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मेवा पासणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी
भगवंता हनुमंतरायाची चरणी अखिल सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी व्यासदेवीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली